आपले स्वामी बोलतात, "अगं नीराबाई, मी लाडू नक्की खातो, पण हा अर्धाच लाडू आहे ग. अगं, ह्यातील जो उरलेला अर्धा लाडू तू स्वयंपाकघरात चुलीवर लपवला आहेस ना, तो आण इकडे. तो आणला की खातो हा लाडू." स्वामी लीला. स्वामी भक्त हो, आजची स्वामी वाणी. स्वामी महाराजांचे आगमन अक्कलकोट नगरीत नुकतेच झालेले होते. चिंतोपंत टोळांनी स्वामींच्या सामर्थ्याची ओळख अक्कलकोट नगरीतील अनेक ओळखीच्या मंडळींना दिलेली होती. चिंतोपंतांनी त्यांना आलेल्या अनुभवाचा परिचय करून दिला होता. त्यातूनच श्री पांडुरंग पुराणिकांनी जेव्हा समर्थांच्या लीलांचे श्रवण केले, तो त्यांच्या मनातील उत्कट भक्तिभाव जागृत झाला. स्वामींचे चरण आपल्या घरी लागावे, स्वामींनी आपल्या घरी यावे, अशी भक्तिभावाने विह्वळ प्रार्थना स्वामींना केली. पुराणिकांची अनन्य भक्ती बघून स्वामी प्रसन्न झाले आणि त्यांच्या घरी आले. प्रत्यक्ष परब्रह्माचे आगमन घरी होताच पुराणिकांच्या पत्नी नीराबाईने स्वामींची यथासांग पूजा करून स्वागत केले. स्वामी रायाच्या गळ्यात सुगंधी फुलांच्या माळा घालून दोघांनीही साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेला बाबा सबनीस पण तेथे होते. स्वामी माणिकपूरमध्ये असताना बाबा सबनीसांशी भेटलेले होते आणि त्यांना सांगितले होते की मी तुझ्या गावाला येणार आहे. स्वामींनी ह्याची आठवण त्यास करून दिली आणि बाबा सबनीसांनी सुद्धा ह्याची कबुली दिली. तो तेथील मंडळींना आश्चर्य वाटले. असो, स्वामींची पूजार्चा झाल्यानंतर पुराणिकांनी स्वामींना फलाहार घ्यावा म्हणून विनंती केली आणि समोर मिष्टान्न, फळांनी भरलेले ताट ठेवले. स्वामींनी ताटाकडे बघितले, तो ताटातील फक्त एकच लाडू हातात घेतला. स्वामी भक्त हो, स्वामी प्रसन्न मुद्रेने त्या लाडूकडे बघत होते. इतरांना मात्र बुचकळ्यात पडल्यासारखे झाले. स्वामी असे काय करत आहेत हेच त्यांना समजत नव्हते. हा खेळ जरा वेळ सुरूच होता. तो स्वयंपाकघरातून नीराबाई पुन्हा दुसरे फलाहाराचे ताट घेऊन येतात. त्यासुद्धा विस्मय होऊन बघतात की स्वामी का त्या लाडूकडे एकटक लावून निहाळत आहेत. असो, मग नीराबाईने जरा धाडास करून स्वामींना विनंती केली की स्वामी राया, आपण खाण्यास सुरुवात करावी. तो स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, "अगं नीराबाई, मी लाडू नक्की खातो, पण हा अर्धाच लाडू आहे ग. अगं, ह्यातील जो उरलेला अर्धा लाडू तू स्वयंपाकघरात चुलीवर लपवला आहेस ना, तो आण इकडे. तो आणला की खातो हा लाडू." स्वामींना कसे समजले की ह्यातील अर्धा लाडू मी लपवून ठेवला आहे? हे स्वामींच्या अंतःसाक्षित्वाचे बोलणे ऐकल्यावर मात्र नीराबाई मनस्वी ओशाळल्या. लाजत लाजत स्वयंपाकघरात गेल्या. स्वामींना उरलेला अर्धा लाडू आणून दिला. नीराबाईच्या डोळ्यात अश्रू सुरू झाले. स्वामींनी त्यासकडे मोठ्या प्रेमाने बघत लाडू अतिशय आनंदाने खाल्ला. तो तेथील सभोवताली जमलेल्या भाविकांना स्वामींच्या सर्व साक्षीत्वाची प्रचिती आली आणि सर्वांनी एका घोषात स्वामींचा जय जयकार केला. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.